आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पर्यावरणाच्या नावाखाली मोठा गंभीर प्रकार समोर आला आहे. वटवटे परिसरात सुरू असलेल्या कारखान्यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेने या प्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार कोणतीही शासकीय परवानगी नसताना कारखान्यातून निघणारे रसायन मिश्रित पेंट वॉश पाणी थेट वर्ग 2च्या व गायरान जमिनीवरती सोडले जात आहे. याचा थेट फटका शेतीला, पिण्याच्या पाण्याला आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. या रसायन मिश्रित पाण्यामुळे शेती जमीन नापीक होत असून पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. तसेच नागरिक, पशुधन आणि वन्यजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही सोलापूर आणि पुणे येथील प्रदूषण नियंत्रण अधिकारी तसेच संबंधित यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारात भारतीय वन कायदा 1927, वन संरक्षण कायदा 1980, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जैवविविधता कायदा 2002 यांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही तर दिनांक 5 जानेवारी 2026 पासून पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. आता प्रश्न एकच आहे, प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेणार का की जनतेला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागणार?